ग्राहक बनून दुकानात यायचं आणि हातचलाखीने दागिने लंपास करायचे असाच काहीचा प्रकार घडला आहे यवतमाळमधील दारव्हा शहरात। एका बुरखाधारी महिलेने येथील सराफा दुकानातून 60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते। अखेर 65 वर्षीय महिलेला पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे आणि चोरीचा संपूर्ण मुद्देमालही हस्तगत केला आहे। काय आहे संपूर्ण घटनाक्रम बघूया। ही घटना आहे यवतमाळच्या दारव्हा शहरातील। 20 ऑगस्ट रोजी दुपारी दारव्हा येथील शिवम पाल यांच्या ज्वेलरी दुकानात एक महिला ग्राहक बनून आली। तिने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून मोठ्या शिताफीने सोन्याच्या 4 जोड कानातील लटक म्हणजे सुमारे 60,000 रुपयांचे दागिने चोरले। सराफा शिवम पाल यांना ही चोरी लक्षात येताच त्यांनी 22 ऑगस्ट रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। चोरीची माहिती मिळताच पोलीस कामाला लागले। सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिला बुरखाधारी असल्याने तिची ओळख पटणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरविले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या महिलेचा कसून शोध घेतला। पोलिसांना माहिती मिळाली की ही महिला अकोला येथील आहे। त्यानुसार एलसीबीच्या पथकाने अकोला नेहरू नगर येथून मुमताज परवीन अब्दुल शकील वय वर्ष 65 या संशयित महिलेला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तिने दारव्हा येथे चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तिच्याकडून चोरी झालेले 4 जोड सोन्याचे लटकन म्हणजेच 12.670 ग्राम वजनाचे दागिने जप्त केले। सदरचा मुद्देमाल आणि अटक केलेल्या महिलेला दारव्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ग्राहक बनून चोरी केलेल्या या महिलेला अटक केल्यामुळे सराफा दुकानदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले। यवतमाळ पोलिसांनी बुरखाधारी महिलेलाही शोधून काढत 60,000चा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे।